कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण घरी बसलो म्हणून काय झालं? कोणी बेचन टपली मारून द्यायचं असं असते होय? गणी, समधी माणसं तशी नसतात, काही चांगली माणसं बी असतात। पण जेव्हा तुझ्या चोरीचा आळ आणला होता तेव्हा कोण का नाही बोललं? मध्ये समधी गपगुमान बसली होती। देवी आईंसमोर कधी कुणी काही बोलतं का? पण मला नाही पटलं हे। गणू, मला बी वाईट वाटलंय र, पण बघ ना, शेवटी जय खऱ्याचाच झाला का नाही? पण शेवटी वाईट वाटतेच की ग तायडे। असू दे रे, तेवढ्या पुरता असतंय ते। गणी, असं समजायचं की आपल्याला एखादं वाईट सपन पडलं आणि सोडून द्यायचं। पण वाईट सपन आपल्यालाच का पडते? वाईट माणसांना का नाही पडत? इथं कुणी तसं वाईट आहे का? ज्यांनी तुझ्या चोरीचा आळ आणला होता ती माणसं कोण आहे? ती माहित आहे का तुला? नाही माहिती मला, पण ना गणू, आदित्य सरांना ना लय दुःख झालं होतं बघ। म्हणजे त्यांनी मनापासून माफी मागितली। समजा झाल्यावर गणी, माफी मागितली ना ते महत्वाचं आहे। पण ना मला ना एक गोष्ट कळना झाली, तो हार माझ्या एप्रिल मध्ये आलाच कसा? हे बाई, तू सांभाळून राहा, या मोठ्या लोकांच्या भानगडी आपल्याला काही कळत नाही ते। मी आलो वेगळं चारा घालून। अगं पडली असतीस ना म्हणून पकडलं, सावकाश। तसं मला माहित आहे माझ्या वाईटावर कोण टपलंय ते, न त्यो हार माझ्या एप्रिल मध्ये कुणी घातला? दामिनी मॅडम माझ्या मागं का लागल्या असतील? ही दामिनी त्या पारूच्या मागे लागलीये ना, तेवढं बस आहे। तसंही त्या दोघींची लायकी सारखीच आहे म्हणा, तू उगाच त्यांच्या नादाला लागू नकोस। आय वंडर, आदित्य किर्लोस्कर असून त्याने मोलकरणीची माफी कशी काय मागितली? रमेश, दॅट्स द पॉइंट मामा। सध्या स्टेटस मेंटेन नाही करतायत, नुसते नावाला किर्लोस्कर आहेत, बाकी काही क्लास असं नाहीये। आणि ना मामा, मला एक कळत नाही, हे सगळे जण त्या नोकरांना इतकी सिंपती का देतात? जाऊ दे, सोड ना, सोडून टाकतो विषय। आणि हा, उगाच त्या प्रीतमशी जास्त पंगा घेऊ नकोस। काय उठसूट सगळ्यांसमोर त्याचा अपमान करत असतेस ग? म्हणजे एकट्यात जे काही करायचंय, जे काही बोलायचंय ते बोल। शेवटी तुझा होणारा नवरा आहे बाई। डोंट वरी मम्मा, तो माझ्या व्यवस्थित हातात आहे। किर्लोस्करांच्या दृष्टीने मी तर एक आदर्श चांगली सून आहे। त्या मूर्ख माणसांना वाटतं मी त्यांच्या मुलाला सुधरवतीये, बिचारे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।